नमस्कार, आपल्या सर्वांचे कृष्णसखी कलाकुसर या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. आज आपण सुंदर हा हार्ट शेपचा टेबल सेंटर पीस बनवायला शिकणार आहोत. तुम्ही याच्यावर नैवेद्याची वाटी ठेवू शकता किंवा नुसतं असं शोपीस म्हणूनही ठेवू शकता. चला तर हे सुंदर टेबल प्लेसमेंट बनवायला सुरू करूया. मी मरून रंगाच्या धाग्यापासून सुरुवात करत आहे. सर्वात पहिले एक मॅजिक सर्कल करायचं आहे. त्यामध्ये 3 चेन करायचे आहे. 1 2 3. आता या सर्कलमध्ये डबल क्रोशे करायचे आहे. एकूण 12. म्हणजे हा 3 चेन धरून 13 होईल आणि 3 चेन सोडून 12 डबल क्रोशे होईल. तसे आपण डबल क्रोशे करून घेऊ. 2 3 असे 12 झाल्यावर दाखवते. असे 12 डबल क्रोशे झाले आहे. त्यानंतर आपण हा रिंग क्लोज करायचा आहे धागा ओढून आणि इथे तिसऱ्या चेनमध्ये स्लिप स्टिचने जोडायचा आहे. सुरुवातीला ज्या 3 चेन केल्या त्याच्यात तिसऱ्या चेनमध्ये स्लिप स्टिचने जोडून घेऊ. त्यानंतर एक स्टिच स्किप करायचा, सोडायचा आणि त्याच्या पुढच्या स्टिचमध्ये ट्रिपल क्रोशा करायचा आहे. एकाच स्टिचवर एकूण 8 ट्रिपल क्रोशे करायचे आहे. सेम स्टिचवर हा एक, त्याच ठिकाणी दुसरा, असे सेम स्टिचमध्ये आपण एकूण 8 ट्रिपल क्रोशे करून घेऊ. हे असे झाल्यावर दाखवते 8 ट्रिपल क्रोशे करून घेतले. त्यानंतर एक डबल क्रोशा करायचा आहे याच्या पुढच्या स्टिचमध्ये. परत पुढच्या स्टिचमध्ये एक डबल क्रोशा आणि त्याच स्टिचमध्ये एक हाफ डबल क्रोशा. आता पुढच्या स्टिचमध्ये परत हाफ डबल क्रोशा 2 वेळा सेम स्टिचमध्ये. पुढच्या स्टिचमध्ये पुन्हा हाफ डबल क्रोशा आणि त्याच स्टिचमध्ये एक डबल क्रोशा. हा जो पॅटर्न आहे हा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देईल, म्हणजे तुम्हाला तो वाचून आणखी स्पष्ट होईल. तसा आपला हा अर्धा भाग बनला आहे. आता पुन्हा असाच अर्धा भाग करायचा आहे. तर याच्या रिवर्स करायचं. नेक्स्ट स्टिचमध्ये डबल क्रोशा, सेम स्टिचमध्ये हाफ डबल क्रोशा, त्याच्या पुढच्या स्टिचमध्ये 2 हाफ डबल क्रोशा, पुढच्या स्टिचमध्ये हाफ डबल क्रोशा आणि त्याच स्टिचमध्ये एक डबल क्रोशा. नंतर त्याच्या पुढच्या स्टिचवर एक डबल क्रोशा, पुढच्या स्टिचमध्ये ट्रिपल क्रोशा, सेम स्टिचवर एकूण 8 ट्रिपल क्रोशे, जसे या भागात सुरुवातीला केले होते तसेच. सेम स्टिचवर 8 ट्रिपल क्रोशे. 3 4 असे एकूण 8 ट्रिपल क्रोशे करून घेऊ. 8 ट्रिपल क्रोशे झाल्यानंतर इथे जे एक पुन्हा स्टिच उरला आहे शेवटी तिथे स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं. अशा प्रकारे आपला हा आणि एक चेन करून हा धागा कापून घेऊ. तर इथे हा हार्ट शेप कंप्लीट झाला आहे. हे बघा सुंदर दिसत आहे. आता आपल्याला अशा प्रकारे त्याला व्हाईट कलरच्या धाग्याने बॉर्डर करायची. तर ही कशी करायची ते बघू. त्यासाठी व्हाईट कलरचा धागा घ्यायचा आहे. एक पहिली स्लिप नॉट करून घ्यायची आणि इथे ह्या फर्स्ट स्टिचवर सिंगल क्रोशाने जोडायचं.
आणि तिथे 2 चेन करायच्या, 1 2. पुढच्या स्टिचवर एक डबल क्रोशिया, त्याच्या पुढच्या स्टिचवर पण एक डबल क्रोशिया, परत एक डबल क्रोशिया, असे 4 स्टिचेस मध्ये एक एक डबल क्रोशिया करून घ्यायचे. 1 2 3 4. पुढच्या स्टिचवर सेम स्टिच मध्ये 2 वेळा डबल क्रोशिया करायचे. असं 5 स्टिच मध्ये 2 2 डबल क्रोशिया करून घ्यायचे. एक याच्यात झालाय, दुसऱ्या याच्यात परत 2 वेळा झाले, तिसऱ्या स्टिच मध्ये 2, असे एकूण 5 स्टिचेसवर 2 2 डबल क्रोशिया करून घेऊ. पाच स्टिचेसवर 2 डबल क्रोशिया करून झाल्यानंतर पुढच्या 6 स्टिचेसवर एक एक डबल क्रोशिया करायचा आहे. 1 झाला, 2 3, असे 6 स्टिचेसवर एक एक डबल क्रोशिया करून घेऊ. 4 5 6. आणि नेक्स्ट स्टिचवर परत सेम स्टिच मध्ये 2 डबल क्रोशिया करायचे. आणि आता उरलेल्या याच्या रिव्हर्स करायचं. आता पुन्हा उरलेल्या 6 स्टिचेस मध्ये इकडे एक एक डबल क्रोशिया, 1 2 3, असे 6 करून घेऊ. सिंगल एक एक डबल क्रोशिया केल्यानंतर मग इकडे 4 याच्यामध्ये 2 वेळा डबल क्रोशिया करायचे आहे. त्यानंतर पुढे एक एक पुन्हा डबल क्रोशिया, 2 3 4, एकेका स्टिचवर एक एक डबल क्रोशिया. त्यानंतर 3 चेन करायच्या आणि इथे मधात स्लिप स्टिचने जोडायचं. तशी आपली ही बॉर्डर सुद्धा तयार झाली. इथे स्लिप स्टिचने जोडल्यानंतर एक चेन करून हा धागा कापून घ्यायचा. तुम्हाला या पॅटर्न मध्ये स्टिचेसच्या काही कन्फ्युजन असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन याचा पॅटर्न मी लिखित स्वरूपात दिला आहे, तर तो वाचून करू शकता, म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही. असे आपल्याला एकूण 4 शेप बनवून घ्यायचे आहे. त्यानंतर आपण याला जोडू, पण त्यापूर्वी आपल्याला सेंटरसाठी एक परत शेप तयार करायचा आहे सर्कल सारखा. तर त्यासाठी एक मॅजिक रिंग करायचा. हा मरून कलरच घेत आहे मी सेंटर पार्ट बनवायला. एक चेन करायची, 3 चेन करायच्या आणि या सर्कलमध्ये परत असे 12 डबल क्रोशे करायचे, जसे आपण या शेपच्या सुरुवातीला केले होते. तर असे 12 डबल क्रोशे करून घेऊ. असे 12 डबल क्रोशे करून घेतले आहे. त्यानंतर इथे तिसऱ्या चेनमध्ये स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं आहे. एक चेन करून हा धागा कापून घ्यायचा आहे. बघा, असे आपले सगळे शेप तयार झाले आहे. आता हे हार्ट शेप कसे जोडायचे ते बघू. मी हे 2 जोडून घेतले आहे, एक जोडून दाखवते. या हार्ट शेपच्या सेंटरमधून 3 स्टिचेस स्किप करायच्या आणि व्हाईट कलरच्या धाग्याला एक स्लिप नॉट करून घ्यायची. 3 स्टिचेस सोडल्यानंतर चौथ्या स्टिचमधून याला सिंगल क्रोशाने जोडत जायचं आहे. असे 7 सिंगल क्रोशे करायचे सोबत, दोन्ही शेपला सोबत घेऊन असे 7 सिंगल क्रोशे करून घेऊ. 4 5 6
6 7 असेच सगळ्या शेप्सला 7 7 म्हणजे 7 सिंगल क्रोशाने जोडून घ्यायचे आहे. हा धागा कट करून घ्यायचा आहे एक चेन काढून. अशा प्रकारे आपण हे सगळे शेप्स जोडले आहे. त्यानंतर हा सर्कलचा सेंटरचा जो शेप आहे तो एक तर तुम्ही स्टिचेसनी जोडू शकता किंवा मग याला असे 4 ठिकाणी 4 ग्लू लावून सुद्धा स्टिक करून घेऊ शकता. ही स्पेस फिल करायसाठी आणि असे हे ग्लू लावूनच स्टिक करत आहे. तिथे आपला हा रुमाल किंवा छोटासा एक टेबल सेंटर पीस तयार झाला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल इतरांसोबत शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन सुद्धा प्रेस करून ठेवा.